स्वतःला बलशाली आणि शक्तिशाली बनवलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणावर फार जास्त अवलंबून न राहता ती शक्ती तुमच्यामध्ये आहे, ती शक्ती त्या समोरच्याला दिसू द्या, त्याला कळू द्या. त्याला बाकी कशाची भीती वाटत नसली तरी तुमची भीती वाटली पाहिजे. बाबा गेल्यानंतर मी माझ्या आईचं मर्दिनीचं रूप बघितलं आणि आय एम हॅपी की ती बदलली आहे, स्वतःसाठी पण आणि आमच्यासाठी पण. मराठी कलाकार म्हणून मला जेव्हा ओळखलं जातं तेव्हा मला फार अभिमान वाटतो या गोष्टीचा की याची सुरुवात, याची चित्रपटाची मुहूर्तमेढच एका मराठी माणसाने ठरवलेली आहे. आणि या मराठी मातीमध्ये सूर्यकांत चंद्रकांत मांढरेंपासून ते भालजी पेंढारकरांपासून ते दादा कोंडके असतील किंवा सचिनजी असतील, म्हणजे इतके मोठे मोठे कलाकार होऊन गेलेले आहेत. एक ना मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. अनेकदा आम्हाला प्रेक्षक जेव्हा भेटतात ना तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रेक्षक भेटतात आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम असतं कलाकार म्हणून ते तेवढंच हक्कानं सल्ला पण देतात. खरं. हाय हॅलो नमस्कार, आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. 3 जुलैला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्याचं नाव आहे मर्दिनी. आणि त्यानिमित्तच आपण मर्दिनीच्या टीमशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा मर्दिनीचा प्रवास कसा होता तो जाणून घेणार आहोत. आपल्या मराठीवर खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचंच. मी कॅप्टन ऑफ द शिप नाही म्हणणार, ओनर ऑफ द शिप दीप्तीताई तुमच्याकडे येतो. पहिलं कधीही तुमच्यापर्यंत संहिता आली आणि कधी ठरवलं की याच्यावर हा चित्रपट करायचा? अजयनी स्टोरी सांगितली, सो त्याच्यावर नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच. सो वी डिसाइडेड टू गो अहेड विथ इट. आणि खूप छान वाटलं जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा. द काइंड ऑफ फिल्म्स दॅट आय हॅव ग्रोन अप वॉचिंग, ॲक्शन, इमोशन, ड्रामा सगळं असलेलं कम्प्लीट एंटरटेनर, अशी ही स्टोरी आहे. आणि त्यावेळेला जेव्हा त्यांनी सांगितली तेव्हा तशी डोळ्यासमोर उभी राहिली अँड वी डिसाइडेड टू गो अहेड विथ इट. शय सर तुमच्याकडे येतो. तुझी माझीच्या वेळेसच माझी तुझीच्या वेळेसच हे कुठेतरी खिचडी पकत होती आणि कसं अप्रोच केलं अजय सरांनी? नाही, तेव्हापासूनच आमचं चाललं होतं की आपण एक काहीतरी सिनेमा करूया वगैरे वगैरे. आणि गोष्टींवर काम करत होतो, गोष्टी शोधत होतो. मग 1-2 गोष्टी आम्ही ऐकल्या पण तेवढ्या भावल्या नाहीत. पण मग ही म्हणजे मालिका संपल्याच्या 2 वर्षानंतर मला वाटतं अजयनी ही गोष्ट पाठवली, एक ऑनलाईन पाठवली. ती मी वाचली आणि वाचता क्षणी दीप्ती म्हणाली त्याप्रमाणे की त्याच्यामध्ये तुमचं गट फील तुम्हाला त्यावेळेला काय सांगतं ते खूप इम्पॉर्टंट आहे. खरं. तो मला ते असं वाटलं की नाही, काहीतरी आहे या गोष्टीमध्ये, काहीतरी नाविन्य आहे. एकतर ओरिजिनल गोष्ट आहे. ओके, म्हणजे कुठूनही ह्याच्यावरनं थोडंसं काहीतरी करूया. किंवा हल्ली बऱ्याचदा असं होतं ना की ही फिल्म आहे तर अमेझॉनवरही बघून घे, ही आपण करायचा प्लॅन करतोय. असं न होता एक ओरिजिनल गोष्ट आजच्या काळात घडणारी, आजची एक स्त्री आणि आई तिच्याबरोबर घडणारी गोष्ट, आणि अशा काही घटना ज्या आपल्या सगळ्यांबरोबर घडत आहेत. ओके, कुठल्या ना कुठल्या प्रमाणामध्ये सगळ्यांबरोबर त्या घटना घडतायत. अशी एक घटना घेऊन पुढे काय होतं ती किती रंजक पद्धतीने मग त्यांनी आणि महाबळेश्वर यांनी जी मांडली आहे त्याची, मग त्याच्यामध्ये ते ट्विस्ट येतात, जे टर्न्स येतात, ते मला असं वाटलं की खूप इंटरेस्टिंग आहे, इंट्रिगिंग आहे आणि खूप एंगेजिंग आहे. म्हणजे प्रेक्षक म्हणून तुम्ही अच्छा असं झालं, अच्छा असं झालं, या गोष्टी घडत जातात आणि मग पुढे काय घडतं ते सगळं वाचल्यावर मला खूप रंजक वाटलं. आणि मग असं म्हटलं मग रंजक वाटतंय तर अर्थात हा सिनेमा आपण केलाच पाहिजे. नक्कीच. प्रार्थना तुमच्याकडे येतो मी. जेव्हा ही स्क्रिप्ट तुमच्याकडे आली आणि कळालं की असा रोल ऑफर केलेला आहे तर तेव्हा काय भावना होत्या आणि काय तुम्हाला वेगळं असं ह्याच्यात करायला मिळालं या चित्रपटामध्ये? मुळात ना जेव्हा अजय सरांनी मला स्क्रिप्ट नरेट केली ना आणि त्यांनी सांगितलं की असं आम्ही प्लॅन करतोय, श्रेयस सर प्रोड्यूस करताय, मी डिरेक्ट करणार आहे आणि हा सब्जेक्ट आहे, तर तेव्हाच मला असं झालं की यांनी दोघांनी माझं काम बघितलेलं आहे शेवटल्या 2.5 वर्ष जेव्हा आम्ही माझी तुझी करत होतो तेव्हा. आणि तेव्हा त्यांना माहिती आहे की मी काय करू शकते आणि त्यापेक्षा पण जास्त त्यांना ते माहिती आहे मी काय नाही करू शकत. म्हणजे माझे वीक पॉईंट्स काय आहेत हे त्यांना खूप छान व्यवस्थित माहिती होते. 2-2.5 वर्ष आम्ही जेव्हा एकत्र काम केलं होतं. सो जेव्हा हा सिनेमा सर म्हणाले की हा तुला करायचा, आम्ही तुझा विचार करतो, तेव्हा मला असं वाटलं की बापरे, हे खरं तर खूप अवघड कॅरेक्टर आहे
आणि जर तुम्ही ह्या रोलसाठी मला बघताय तर म्हणजे तुम्हाला खात्री आहे हे मी करू शकते, तुमचा विश्वास आहे मी हे करू शकते, तिथेच मी जिंकले सगळं. आणि आता फक्त एवढं होतं की मला ते सर्व करायचं होतं, मला त्या पद्धतीने करायचं होतं. तर मी असं म्हणेन पदोपदी म्हणजे फिल्मच्या सुरुवातीपासून इनफॅक्ट मला आठवतंय सरांचा अजूनही तो फोन कॉल आठवतोय ज्याच्यात सर म्हणाले होते खूप मेहनत आहे, तुला खूप मेहनत आहे प्रार्थना, आजवर केलेलं तुझं काम आणि हे काम खूप वेगळं आहे, खूप मेहनत करायची. आणि जेव्हा मी ती स्क्रिप्ट ऐकली होती मी सांगितलं सर मी तुम्ही म्हणाल एवढी मेहनत करायला तयार आहे, मला फक्त ही संधी हवी आणि मी खरंच खूप माझे 1000% देईन, पण मला करायचं आहे. त्यानंतर माझ्या पायाचा ऍक्सिडेंट झाला आणि या सिनेमात असे खूप वेगवेगळे स्टंट आणि खूप काय काय होतं. मला असं वाटत होतं की माहिती नाही मी कितपत करीन, पण मी तेच अगेन म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवला त्यांनी की एवढं असूनही नाही तू करशील. श्रेयसरांनी मला सांगितलं नाही आपण बघू, कट करून करू, तुला जेवढं जमेल तेवढं करू, खूप जास्त स्वतःला एक्झर्ट करून नको घेऊस, आपण करू. जेव्हा खरं तर खूप कॉम्प्रोमाइज करावं लागलंय त्यांना मला माहिती आहे, पण त्यांचा तेवढा विश्वास होता, मी ते करायचा प्रयत्न केला. आता आय थिंक माझा ऑडियन्स ठरवेल मी काय केलंय. आणि नक्कीच. अभिजित तुमच्याकडे येतो मी. तुम्हाला हे असं म्हणजे बऱ्याच काळ एक पर्सनली मला असं वाटत होतं की एक खूप छान कॅरेक्टर तुम्हाला मिळावं आणि तुम्ही ते करू शकता. ते कुठंतरी मला ह्या चित्रपटातनं दिसतंय. तर काय हे म्हणजे जेव्हा रोल ऑफर केला तेव्हा काय भावना होती आणि कसं ओव्हरऑल प्रवास होता मर्दिनीचा तुमचा? एक ना मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. अनेकदा आम्हाला प्रेक्षक जेव्हा भेटतात ना तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रेक्षक भेटतात आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम असतं कलाकार म्हणून ते तेवढंच हक्कानं सल्ला पण देतात. का हो तुम्ही हिंदीत का नाही ट्राय करत, तुम्ही ना आता असा पोलीस ऑफिसर करा ना मस्तपैकी, असं एकदम पटकन त्यांच्या तोंडून निघून जातं. तर मला एक असं सांगायला आवडेल की काय होतं कलाकार म्हणून बऱ्याचदा आम्ही निवडण्यापेक्षा त्या कथेनं, त्या निर्मात्यानं आणि त्या दिग्दर्शकानं आम्हाला निवडणं हे जास्त महत्वाचं असतं. मला लाख वाटेल अमुक भूमिकेमध्ये मी चांगला दिसतो आणि कुणीतरी मला विचारावं, पण ते सगळ्या गोष्टी जुळून यायला खूप वेळ लागतो. म्हणून ती संधी मिळणं महत्वाचं असतं, तो विश्वास कुणीतरी आपल्यावर टाकणं फार महत्वाचं असतं. जसं आता या चित्रपटामध्ये मी पोलिसाच्या भूमिकेमध्ये आहे, तर माझ्यापेक्षा अधिक करारी दिसणारे, माझ्यापेक्षा अधिक चांगला अभिनय करणारे, माझ्यापेक्षा अधिक बरे दिसणारे असे अनेक कलाकार आहेत ज्यांना त्यांनी कन्सिडर ते करू शकले असते. पण तरी सुद्धा जेव्हा माझा विचार केला जातो तेव्हा खरंच मनोमन आनंद होतो आणि ती एक जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकल्याचं एक फिलिंग असतं. त्यामुळे असं जेव्हा चॅलेंजिंग काहीतरी असतं ना त्यावेळेला ते काम करताना पण मजा येते आणि तुम्ही असे निर्धास्त नसता. प्रत्येक वेळेला करताना हे बरोबर आहे ना हे तुम्हाला विचारावं असं वाटतं कलाकार म्हणून. आणि मला फार आनंद वाटतो की अजय सरांसारखे दिग्दर्शक, श्रेयस सरांसारखे मुळात ऍक्टर असलेले निर्माते हे जेव्हा काम करताना तुमच्या आजूबाजूला असतात तेव्हा मग तुम्हाला खात्री असते की हे उत्तमच काम आहे. त्यामुळे मग स्क्रिप्ट त्यांच्या नजरेतून तावून सुलाखून तुमच्यापर्यंत जेव्हा येत आहे तेव्हा तुम्हाला फक्त त्या फ्लो बरोबर जायचं असतं, जे मर्दिनीच्या निमित्तानं मला खूप छान पद्धतीनं एन्जॉय करता आलं. आणि आता मी खूप उत्सुक आहे की कधी एकदा हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येतोय आणि त्यातल्या या ट्विस्ट अँड टर्न्सला, जो ड्रामा हळूहळू प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे, त्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देत आहेत. नक्कीच जितू सर. पण तुझ्या मनात जे आता आलं ना की तुला अशा भूमिकेत बघा, ते प्लीज आणत राहा, म्हणजे ते मॅनिफेस्टेशन अजून 4 निर्मात्यांपर्यंत, दिग्दर्शकांपर्यंत पण पोहोचेल नाही. या इंटरव्ह्यू नंतर प्लीज तुझ्या मनात मी पण 2-4 गोष्टी सांगून ठेवतो, त्या पण तू मनात मॅनिफेस्ट कर, म्हणजे मला त्याचा फायदा होईल तेवढं. नक्कीच. जितू सर तुमच्याकडे येतो. हिंदीमधनं तुमचं काम बघत आलेलो आहोत, मराठीतनं बघत येतोच आहोत. म्हणजे किस्सा मला आधी सांगायचा, प्रश्न विचारायच्या आधी, पिफच्या ह्याच्यामध्ये बोमन इराणी सर आलते आणि तुम्ही ऍज अन प्रेक्षक म्हणून तिथे येऊन बसला होतात आणि त्याच्यातनं म्हणजे तुम्ही हायलाईटमध्ये नाही यायचं वगैरे असं म्हणून खाली बसला होता, पण बोमन इराणींनी रेकग्नाइज केलं तुम्हाला आणि तुम्ही किती छान ऍक्टर आहात हे. म्हणजे मी हे सांगण्याचा किस्सा मागचं हे एवढंच की मराठी कलाकारांना एवढं रिस्पेक्ट देणं आणि त्यांच्या कामाचं एवढं कौतुक करणं इज नॉट अ जोक ओपनली पब्लिक प्लेसमध्ये. तर ते होतं, ते झालं होतं. तर अशी जेव्हा तुम्हाला पोचपावत्या मिळतात तर मनात काय भावना असते? मनोमन ही भावना असते की माझ्या आधी ज्या माणसांनी कामं केलेली आहेत, एक तर मुळात मी मराठी माणूस म्हणून, मला मराठी कलाकार म्हणून मला जेव्हा ओळखलं जातं तेव्हा मला फार अभिमान वाटतो या गोष्टीचा की याची सुरुवात, याची
चित्रपटाची मुहूर्तमेढच एका मराठी माणसाने ठरवलेली आहे. आणि या मराठी मातीमध्ये सूर्यकांत चंद्रकांत मांढरेंपासून ते भालजी पेंढारकरांपासून ते दादा कोंडके असतील किंवा सचिनजी असतील, म्हणजे इतके मोठे मोठे कलाकार होऊन गेलेले आहेत. दामू अण्णा मालवणकर असतील, शरद तळवळकर साहेब असतील, इतके मोठे मोठे कलाकार. आणि त्या जेव्हा हिंदीत जेव्हा त्या कलाकारांविषयी मराठी कलाकारांविषयी बोललं जातं तर अर्थात नाना पाटेकर साहेब आहेत. त्यानंतर श्रेयस आमचा स्वतःचा मित्र, आमचा ज्याच्याबरोबर सहकलाकार म्हणून काम केलं, नाटकात काम केलं, त्यानं हिंदीत जाऊन मोठं नाव कमावलं. मोठी मोठी माणसं आहेत, शुभा खोटे आहेत, बिजू खोटे साहेब आहेत. मराठी माणसांची मांदियाळी खूप मोठी आहे. त्या मराठी कलाकारांमध्ये आपल्याला मुळात एक तर कलाकार मानलं जाणं, मराठी कलाकार म्हणून मानलं जाणं ही अत्यंत महत्वाची आणि भाग्याची गोष्ट आहे. तर तेव्हा ते कृतकृत्य वाटतं. परंतु त्याचबरोबर एक भावना ही पण मनात येते की जेव्हा आपल्याबद्दल कोणीतरी चांगलं म्हणजे गौरवोद्गार म्हणण्यापेक्षाही एक चांगलं मत लोकांचं तयार होतं. भमन इराणी सारख्या इतक्या मोठ्या अभिनेत्याचं आणि माणसाचं मत तयार होतं. तर त्याला आपण आता इथून पुढे त्या जबाबदारीने आपण काम केलं पाहिजे असं वाटतं. पण ती जबाबदारी एकटा कलाकार कधीच पार नाही पाडू शकत. त्याला उत्तम संहिता लागते, उत्तम दिग्दर्शक लागतात, उत्तम सहकलाकार लागतात, उत्तम निर्माते लागतात. ते सगळं पोहोचवणार. अनेक चित्रपट आहेत आम्ही केले, जीव तोडलाय त्याच्यासाठी, पण तो चित्रपट आलेच नाही तो लोकांसमोर. मग वाईट वाटतं की आपण त्यावेळेला जेव्हा कलाकार काम करत असतो त्याला असं वाटत असतं की अरे बापरे, हे आता ना सगळे बघतील, आमच्या सेटवर टाळी वाजली ना आता थिएटरमध्ये पण वाजेल. पण नाही, थिएटरपर्यंत काही चित्रपट पोहोचूच शकत नाही. मग म्हणतो चित्रपट डब्यात गेला. मग फक्त लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार नाही, मग निर्माता पण पाहिजे जो तिथपर्यंत पोहोचू शकतो. खरं तर ते सगळं जेव्हा जुळून येतं तेव्हा तुमचं काम पाहिलं जातं. हे भान असलं पाहिजे. तुमच्या कामाच्या पलीकडे असंख्य माणसं पडद्यामागची काम करत असतात, हे पण भान असलं पाहिजे. आणि असं म्हणतात की तुमच्यामधलं लहान मूल जोपर्यंत तुम्ही जिवंत ठेवता तोपर्यंत तुम्हाला मरण नाही. कारण लहान मूल जिवंत असणं म्हणजे तुमच्यातलं औत्सुक्य जिवंत असणं, तुमच्यातलं कुतूहल जिवंत असणं. ते जगण्याविषयी आणि भूमिकेविषयी असेल तर सोपं होत जातं. तसं असं आहे बाबा, इतक्या लोकांचं आहे सगळं. म्हणजे ते सगळ्यांचं आहे, ते माझं एकट्याचं नाही असं मला वाटतं. तुमच्या पात्राबाबतीत थोडंसं आम्हाला सांगा. पात्र आहे गायतोंडे अत्यंत डेंजर माणूस आहे. गायतोंडे अत्यंत अग्रेसिव्ह माणूस आहे. गायतोंडे कोणाचाही ऐकत नाही. गायतोंडे फक्त दिग्दर्शकाचा ऐकतो. गायतोंडे स्वतःच्या ज्युनियरला फिडीस करतो. त्याच्या दोघांमधून वार जात नाही आणि त्यामुळे तो म्हणतो वार वाह तुला आता दाखवतो मी असं म्हणून तो माझा जो ज्युनियर आहे तो मला काहीतरी करून दाखवण्याच्या धडाडीनं. आणि गायतोंडे तुम्हाला काढतं. गायतोंडे कसा आहे तुम्ही ट्रेलर बघितलाय. सुपर. म्हणजे ऍक्टिंगच्या बाबतीत तर कुठं हे इथं झालंच म्हणजे म्हणून तर त्यांनी घेतलंय. पण कॅरेक्टर कसं वाटतं. कॅरेक्टर खूपच छान आणि पोर्ट्रे पण खूप छान पद्धतीने केलेला आहे. ऑल क्रेडिट गोज टू अजय सर. अर्थात बाबतीत म्हणजे काय त्यांनी ते करून दाखवलं, करून घेतलं आणि ते सोडतच नव्हते. ते म्हणले डेली सोपला पटापटा कर, इथं नाही सोडायचं म्हणले. इथं तुम्हाला जोपर्यंत मिळत नाही म्हणजे एक वेळ श्रेयस तळपदे घरी निघून गेले, हे म्हणले नाही तुला सोडतच नाही मी. गाय तोंड्या इथे ये, बस कर काम, असं त्यांनी जोरदार करून घेतलेलं आहे. अजय सर तुमच्याकडेच येतो. श्रेयस सरांची निर्मिती असलेला आणि पहिलाच तुमचा मराठी चित्रपट, काय भावना होती आणि म्हणजे ती अपॉर्च्युनिटी तुम्ही कशा पद्धतीने हँडओव्हर घेऊन पूर्वत्वाला नेली त्या बाबतीत थोडंसं सांग. नाही, संधी मिळणं, जसं जितू म्हणाला तसं संधी मिळणं खूप महत्वाचं असतं. बरेच चित्रपट सुरू होतात, अर्धवट थांबतात, नाही पोचत. त्याच्यासाठी एक चांगला निर्माता आणि ज्याला जाण आहे त्या क्षेत्रातली असा माणूस असणं गरजेचं आहे. आणि माझं भाग्य की अशा प्रकारचा माणूस माझ्या नशिबात आहे. कारण संधी प्रत्येकाला मिळतेच असं नाही. की त्या माणसाला सगळं नॉलेज आहे चित्रपट बनवण्यापासूनचा, तो चित्रपटगृहात कसा जाईल, आणि ते खूप महत्वाचं आहे. आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी पुढाकार घेऊन ती संधी मला दिली किंवा आम्हाला सगळ्यांना दिली.
कारण टीम जुळून येणं आणि त्या टीम बरोबर राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी ती संधी दिली म्हणूनच हा चित्रपट पूर्ण झाला. कारण निर्माता हा खूप महत्वाचा असतो, कारण चित्रपट असे खूप होतात खरंय. आणि ते चित्रपट पोचत पण नाहीत, काही तुरळक चित्रपटगृहात लागतात आणि संपतो विषय. चांगला चित्रपट असून सुद्धा पण त्या निर्मातामध्ये तेवढी ताकद असावी लागते, त्याचं प्लॅनिंग तसं करावं लागतं. आज ते इतके मोठे कलाकार आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे, खरंय. पण तो निर्माता म्हणून पण तितकाच चांगला आहे की त्यांनी चित्रपट कसा आपला झाला पाहिजे पासून ते सगळं जे प्लॅनिंग होतं ते इतकं परफेक्ट केलेलं आहे. आणि आता 3 जुलैला चित्रपट रिलीज होते, तर माझं भाग्य की अशा प्रकारचा निर्माता मला पहिल्या चित्रपटाला लाभला आणि त्याने माझ्यावरती तो विश्वास दाखवून पर्यंत आम्ही आलोय. नक्कीच. नाही म्हणजे याच्यात मी एक गोष्ट ऍड करीन की ना, आपण नेहमी म्हणतो ना, तुम्ही नक्की ही कळकळीची विनंती आहे. हम्म. ती कळकळ कसली असते, कुठून येते कळकळ, कुठे असतं हृदय, कुठून येते इच्छा. ती जी कळकळ आहे ना, ती हा चित्रपट हा हे आहे, आता हे आपण चांगलं करूया आणि मस्त करूया आणि त्यासाठी काय काय करावं लागेल ते सगळं करूया. तर ते तिथपर्यंत न थांबून तो त्याच्यानंतर त्याचं सगळं, त्याचा स्वतःचा हिंदी चित्रपट रिलीज झालाय, हो. तो आता मर्दिनी प्रमोट करण्यासाठी आमच्या सोबत सगळीकडे खरंय. हिंडतोय श्रेयस. गंमत अशी आहे ना की त्या कळकळीतनं ते सगळे येतात, त्याच्यानंतर परत इतका विश्वासही, आता हे केलं ना आपण, हम्म. आता हे पोचूया, मग प्रेक्षकांना ठरवू दे. खरंय. हे पण आहे, त्यासाठी वेगळे मार्ग नाही आखायचे आहेत की अरे नाही मग आपणच कसं आपला चित्रपट मोठा आहे हे गुणगान करत नाही. आता प्रेक्षकांना आत्तापर्यंत आपण सगळं केलं, आता हे शुक्रवारी लोकार्पण करायचं, त्याचं बघूया काय होतं. हे पण आहे त्याच्यामध्ये. तर तो गुण फार सुंदर आहे. खरंय. तो म्हणजे तो अनेक निर्माते असतात ना, ते उरावर बसतात कलाकारांच्या की नाही नाही तुम्हाला हे करावंच लागेल, हे जावंच लागेल. हे तसं नाही, तो इतकं मोकळीक पण देतो, खरंय. कारण तो स्वतः एक कलाकार आहे, हम्म. त्याला ते ठाऊक आहे. तो त्याच्यातनं तावून सुलाखून निघालेला आहे. आणि गंमत म्हणजे तो कलाकार आहे याचं भान त्याच्या बायकोला, दीप्तीला असल्यामुळे ती सुद्धा कलाकारांना कसं वागवलं पाहिजे ह्याचं भान तिला आहे. याचं एक म्हणू ना, तिच्याकडे ती ऊब आहे. हे आपला नवरा नट आहे तर त्याला काय काय लागतं, ते कशी तशी काळजी घेतो, पण काय डब्यात देतो आपण, तसा तो डबा आमच्या या नटांना पण मिळू देत. असं आहे ते. कालचं हॅम्पर राहिलं आमचं, काही झाली, पण आम्हाला दरवेळेला एक हॅम्पर मिळतो. वा. हो हो. आणि एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे की नुसतं मुंबईत ॲज अन प्रोड्युसर म्हणून नुसतं मुंबईतले इंटरव्ह्यू न करता पुण्यात येऊन पर्सनल वेळ काढून पुण्याच्या मीडियाला पण इंटरॅक्शनला अपॉर्च्युनिटी देणं, दिस इज रिअली व्हेरी मच अप्रिशिएट. बरोबरच आहे, पण एक गोष्ट सांगतो, अनेक चित्रपट असे आहेत मुंबई सोडा कुठे जिथे कुठे चालले नाही चालले, पुणेकरांनी जर एखादा चित्रपट स्वीकारला मित्रा, मग तो पुणेकर ते आहेत. मग 2-3 थिएटर जरी असले, पुणेकर जर म्हणाले ना, कारण जिम्मा चित्रपटात सगळ्यात जास्त जर कुठे मिळाला असेल प्रतिसाद, पुणं. बाई पण भारी देवा, पुणं. तुमचं अगं सुनबाई, पुणं. त्यामुळे मर्दिनी, पुणं. तसं आहे, पुणेकर, पुण्यातल्या बायकांनी ठरवलं ना, मग महाराष्ट्रातल्या सगळ्या बायका ठरवतात, चला चला बाई आपण जाऊया. नक्कीच. श्रेयस सर, परत तुमच्याकडे येतो मी. हा पर्सनली तुम्ही म्हणजे जाणून बुजून तुम्हालाच विचारतोय, दोघींना विचारत नाहीये की फिमेल म्हणजे फिमेलच्या आपण बघतो खूप अवहेलना होत असते किंवा कुठंतरी डिसरिस्पेक्ट केला जातो. तुम्ही ह्या सगळ्याकडे कसं बघता आणि म्हणजे एक वृत्ती जी आपली चेंज झाली पाहिजे ती कुठंतरी अजून होताना दिसत नाहीये, तर ह्या काय अशा गोष्टी किंवा काय अशा ह्या केल्या पाहिजेत की जेणेकरून कुठंतरी एक पॉझिटिव्ह साईड दिसू शकते की बाबा रिस्पेक्ट वुमन जे आपण म्हणतो. माणूस आहे म्हटल्यानंतर त्याचा वेगवेगळ्या पद्धतीचा स्वभाव हा असणारच आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ही वृत्ती आहे जी काही माणसांमध्ये आहे, काही माणसांमध्ये नाही आहे. मला कोणीतरी सांगितलं होतं की जोपर्यंत ही पृथ्वी चालली आहे त्याचा अर्थ जगामध्ये वाईटांपेक्षा चांगली माणसं जास्त आहेत. खरंय. जिकडे तो बॅलन्स बिघडायला लागला तिकडे समजून जा की विषय सगळा संपलाय. सो पण ती जी माणसं आहेत, जी काही वाईट वृत्तीची माणसं आहेत, जी काही राक्षस आम्ही ज्याला म्हणतो, का सिनेमामध्ये आम्ही त्याला महिषासूर जे काय म्हणतो, तर त्यांना त्यांचा सामना करण्यासाठी, त्यांना संपवण्यासाठी तुम्हाला स्वतःला बलशाली आणि शक्तिशाली
बनवलंच पाहिजे. बनवायलाच म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणावर फार जास्त अवलंबून न राहता ती शक्ती तुमच्यामध्ये आहे, ती शक्ती त्या समोरच्याला दिसू द्या, खरंय. त्याला कळू द्या. त्याला बाकी कशाची भीती वाटत नसली तरी तुमची भीती वाटली पाहिजे, खरंय. की बाबा मी ह्याच्या नादाला किंवा हिच्या नादाला गेलो तर हे माझ्यासाठी भारी पडणारं काम आहे. खरंय. ओके, ते इकडे जाता कामा नये. सो सिनेमातनं पण हाच मुद्दा आम्ही सांगायचा प्रयत्न केलाय की ती तुमच्यामध्ये शक्ती आहे. जसं आम्ही एक नेहमी उदाहरण देतो की एखादी स्त्री एखाद्या पालीला किंवा झुरळाला घाबरत असेल, जे ट्रेलरमध्ये पण हो. आपण बघितलंय, पण ते झुरळ जेव्हा तुमच्या लेकराकडे तुम्हाला जाताना दिसतं तेव्हा मग ती कुठून येते तुमच्यात शक्ती? तुम्ही जे मिळेल ते घेऊन त्या झुरळाला मारता. खरंय. खरंय. म्हणजे तुमच्यात ती आहे, ती ओळखा आणि ती येऊ द्या बाहेर. मग आणि भीती असली पाहिजे ना समोरच्याला. म्हणजे आज जे काय आम्ही म्हणतो की जे सत्ताधारी आहे, ज्यांच्या हातामध्ये पॉवर आहे, जे काही बदल जे घडवून आणू शकतात, त्यांना सगळ्यांची विनंती हीच आहे की ती भीती तर समोरच्याला असू द्या. काही करायचं म्हटल्यानंतर 2 मिनिटं तर एक विचार केला पाहिजे की बाबा मी हे केलं तर ह्याचं असं असं होऊ शकेल. कॉन्सिक्वेन्सेस काय? सो ते जर का नसतील तर मग जो माणूस सुटत जातो ना, अरे काय नाही होणार, मी माझे वडील हे आहेत किंवा माझा भाऊ ते आहे वगैरे आणि मी बघून घेईन काय होतं ते. सो ते जर का असलं तर मग प्रॉब्लेम्स वाढत जाणार. खरंय. मग तुम्हाला स्वतःला सशक्त केलं पाहिजे आणि मग समोरच्याला कळेल की ह्याच्या नादाला नको लागूया. ओके, बाकी 2-4 आजूबाजूला आहेत त्यांचं बघूया, पण हा नको. का? कारण त्याची ती पॉवर, त्याची शक्ती, त्याची वाईब समोरनं दिसते की नाही बाबा हा ना मला हा वेडावाकडा मारेल किंवा काहीही करू शकतो. आपल्यावर भारी पडेल. खरंय. सो ते ना समोरच्या त्या वृत्तीच्या माणसांना, चुकीच्या वृत्तीच्या माणसांना ती तुमची पॉवर दिसलीच पाहिजे. नक्कीच. प्रथम तुमच्याकडे येतो परत. अशी एखादी लाईफमधली अविस्मरणीय मुवमेंट की जिथं तुम्हाला वाटलं की आईनी म्हणजे एक सॉफ्ट हार्टेड असणारी आपली आई खूप म्हणजे अशी भक्कम होऊन, खमकी होऊन तिने ती एखादी सिच्युएशन सॉल्व्ह केली आहे तुमच्या बाबतीतली? माझ्या खऱ्या हा, आयुष्यात खऱ्या आयुष्यात. आई, माझ्या हो आई. हो. मी ते सगळ्याच ऍक्च्युली इंटरव्ह्यूमध्ये सांगते Okay. की माझे बाबा अजून आता 8 महिने झाले त्यांना ते वाटले. तर त्याआधी ना माझी आई नेहमीच सगळ्याच बाबतीत अशी शांत, कधीच तिने खूप पुढे येऊन ती काही करेल का असं काय ना, नेहमी अशी मागे राहायची. आणि ती बाबा नेहमी सगळ्या गोष्टीत इनिशिएटिव्ह घ्यायचे, सगळ्या गोष्टीत ते पुढे असायचे, ते करायचे right. आणि ती नेहमी मागे असायची. आणि बाबा गेल्यानंतर ना आता तिचं एक वेगळंच रूप दिसतंय. म्हणजे आता ती खरंच एक ना, तिने जसं सगळं हातात घेतलंय स्वतःच्या आणि आता ती अशी खंबीरपणे अशी माझ्या आणि ताई मागे उभी आणि आम्हाला असं सांगते की तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे. का फॉर एक्झाम्पल थोड्या दिवसाआधीच काहीतरी गोष्ट एक आम्ही ठरवलं होतं की असं आम्हाला करायची, बडोद्याला जाऊन, आमचं बडोद्याला घर आहे. आणि मी आणि ताई अजून फोनवर बोलत होतो, आम्ही तिघे डिस्कस करत होतो. कळलं आई जाऊन आली बडोद्याला, आईने ते सगळं केलं बडोद्याच्या घराचं आणि सगळं करून ती आली. आणि मी सांगितलं आई हे तू कसं केलं एकटीने? तर ती म्हणाली मला पण नाही माहिती, मला असं वाटतं माझ्यात बाबा आले माझ्या अंगात बाबा आलेत, मी सगळं करतेय. माझी आईला बाबा गेल्यानंतर मी माझ्या आईचं मर्दिनीचं रूप बघितलं आणि आय एम हॅपी की ती बदलली आहे, स्वतःसाठी पण आणि आमच्यासाठी पण. ओके. इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतो. शेवटचा प्रश्न दीप्ती मॅम तुम्हाला. आई मर्दिनी गाणं पण आम्ही पाहिलं, खूप छान पद्धतीने ते कोरिओग्राफ झालेलं आहे आणि सिनेमॅटोग्राफी झालेली आहे. सखीचा एक प्रोग्राम पण झाला, सखी मंचचा. तिथं सगळ्या लेडीजला पाहिलं ते गाणं आणि कुठंतरी एक वेगळं असं काय म्हणतो प्रसन्नता आणि हे झालं. तर काय अनुभव होता? म्हणजे स्वतःचा चित्रपट आहे आणि एवढंही म्हणजे स्त्री शक्ती सगळी एकवटली आहे आणि ते आपलं काम बघतीये, कसा तो अनुभव होता? खूपच ओव्हरवेल्मिंग आहे हे. आणि आम्ही जेव्हा फिल्म अहमद खान यांनी कोरिओग्राफ केलं हे गाणं आणि एका श्रेयसच्या फोन कॉलवरती ही सेड की मी करीन ते गाणं. wow. आणि ही शॉट द सॉन्ग फॉर अस. आणि आज जेव्हा ते मोठ्या पडद्यावरती आम्ही बघतोय किंवा आपण सगळे बघतोय आणि द काइंड ऑफ रिस्पॉन्स दॅट इट इज गार्नरिंग, तर इट्स व्हेरी ओव्हरवेल्मिंग. असं वाटतं की हे पोचलंय आणि हे जसं आम्हाला कनेक्ट झालं तसं इट हॅज कनेक्टेड विथ पीपल आणि नथिंग बिगर दॅन दॅट, राईट? जाता जाता काय अपील करतात प्रेक्षकांना, का बघावा मर्दिनी?
मर्दिनी बघावा, कारण तो त्यांचा सिनेमा आहे. म्हणजे आम्ही तो फक्त बनवलाय, आम्ही तो केलाय, पण ती गोष्ट त्यांची आहे, तो सिनेमा त्यांचा आहे. आणि त्यांना जर का स्वतःला बघायचं असेल तर त्यांनी चित्रपटगृहामध्ये येऊन 3 तारखेला मर्दिनी हा सिनेमा पाहावा, की ती एक स्त्री म्हणजे काय आहे, काय शक्ती आहे आणि काय करू शकते तिने ठरवलं तर. ह्याचं एक उदाहरण बघायचं असेल तर मला वाटतं 3 तारखेला मर्दिनी चित्रपटगृहात येऊन नक्की बघा. तर प्रेक्षकांनो, श्रेयस सरांनी सांगितल्याप्रमाणे स्त्री शक्तीचं जाज्वल्य उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर चित्रपटगृहात जाऊन मर्दिनी 3 जुलैला नक्की पहा. थँक्यू सो मच सगळ्यांना आमच्याशी एवढे छान गप्पा मारल्या. थँक्यू.